नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने आणि स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीटी एक्झामच्या दृष्टिकोनातून निमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यापैकी आज आपण इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचं जे 5वं मॉड्यूल आहे, कोणतं मॅग्नेटिझम अँड कॅपॅसिटन्स, याचा पहिल्या पार्ट बद्दल डिस्कस करणार आहोत. या आधीचे 4 पार्ट हे मी माझ्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि ते एका प्लेलिस्टमध्ये सुद्धा ठेवलेले आहेत. जर तुम्ही आधी ते बघितले नसतील तर ते बघून घ्या. आजचा व्हिडिओ आपण चला सुरू करूया. बघा, क्वेश्चन नंबर 1 काय म्हणतो. क्वेश्चन नंबर 1 म्हणतो कॅल्क्युलेट द टोटल कॅपॅसिटन्स व्हॅल्यू इन द सर्किट. आता एक गोष्ट लक्षात राहू द्या की इथं नाही का 3 कॅपॅसिटन्स दिलेले आणि ते 3 कॅपॅसिटन्स सिरीज मध्ये दिलेले. मग आता याच्यात पहिली गोष्ट आपल्याला इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू फाइंड करायची, तर त्याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. मग लक्षात राहू द्या, जे रेजिस्टन्स आणि बघा रेजिस्टन्सचे जे फॉर्म्युले असतात सिरीज पॅरललसाठी तुम्ही बघित असेल, जर 2 रेजिस्टन्स सिरीज मध्ये असतील तर आपण त्याला ऍड करतो, पॅरलल मध्ये असतील तर 1/R1 आपण 1/R2 करतो. मग जर जे रेजिस्टन्सचे फॉर्म्युले असतात तेच आपले फॉर्म्युले इंडक्टरसाठी लागू होतात आणि याच्याच उलटे, याच्याच काय आपण उलटे फॉर्म्युले कोणासाठी असतात, एक असतं कॅपॅसिटन्स आणि पॉवरसाठी. म्हणजे याचा अर्थ असा, जो रेजिस्टन्सचा सिरीजचा फॉर्म्युला आहे तो कॅपॅसिटन्सचा पॅरललचा फॉर्म्युला राहील आणि जो रेजिस्टन्सचा पॅरललचा फॉर्म्युला आहे तो कॅपॅसिटन्सचा कशाचा फॉर्म्युला आहे, सिरीजचा फॉर्म्युला आहे. एक्झाम्पल सांगतो मी तुला. 2 कॅपॅसिटन्स जर मी विचारलं, 2 कॅपॅसिटन्स जर का कशात आहेत, सिरीज मध्ये कनेक्टेड. कशामध्ये कनेक्टेड? सिरीज मध्ये. तर त्याचा पॅरललचा फॉर्म्युला काय येईल बघा, 1 म्हणजे सिरीज 1/C इक्विव्हॅलंट काय येईल, 1/C1 प्लस 1/C2. आणि जर 2 कॅपॅसिटन्स, मी काय सांगितलं, 2 कॅपॅसिटन्स पॅरलल मध्ये कनेक्टेड, तर तुमचा टोटल कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला येणार C1 प्लस C2. म्हणजेच तुमच्या लक्षात आला असेल, जो रेजिस्टन्सचा सिरीजचा फॉर्म्युला तो पॅरललसाठी आला आणि जो पॅरललचा फॉर्म्युला होता रेजिस्टन्सचा तो सिरीजसाठी आला. आपल्या अशा पद्धतीने कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागते. मग तुम्हाला माहिती, याला आपण रेजिस्टन्स सारखं जर ट्रीट केलं की 3 रेजिस्टन्स समजा पॅरललमध्ये कनेक्ट असते, बघा एक 30 मायक्रोफॅरेड आहे, दुसरा 30 मायक्रोफॅरेड आणि एक 10 मायक्रोफॅरेड आहे. जर तुम्हाला माहित असेल, जर 2 सेम व्हॅल्यूचे रेजिस्टन्स जर का पॅरललमध्ये कनेक्ट, आपण R/2 जेवढे नंबर ऑफ रेजिस्टन्स तेवढं करतो, म्हणजे R/N करत असतो. मग म्हणजे याची व्हॅल्यू किती असते, जर आता याच्यासाठी हा फॉर्म्युला C/N. मग C म्हणजे किती रे, तर C म्हणजे आपला 30 होता, 30/N म्हणजे 2, म्हणजे याचं डायरेक्ट शॉर्टकट मध्ये उत्तर येणार 2 याचं 15. म्हणजे काय येणार, हे दोन कॅपॅसिटन्स 30 मायक्रोफॅरेडचे कॅपॅसिटन्स सिरीज मध्ये कनेक्ट आहे. याचा अर्थ या दोन्हीचा टोटल इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स 15 मायक्रोफॅरेड. म्हणजेच आता ही डायग्राम आपली अशी बनणार, 1 आणि 2. तर उरला पहिला वाला 15 मायक्रोफॅरेडचा आणि दुसरा वाला उरला किती, 10 मायक्रोफॅरेडचा. आणि तुम्हाला परत मी सांगितलं होतं, जे रेजिस्टन्सचा पॅरललचा फॉर्म्युला आहे तो याच्या सिरीजसाठी येईल. मग इथं पॅरलल टोटल रेजिस्टन्स म्हणजे काय, आपण करतो टोटल कॅपॅसिटन्स RCT इज इक्वल टू काय येणार, C1C2/C1 प्लस C2. बघा वेळ कमी आहे, तर मी तुम्हाला हे पूर्ण फॉर्म्युला एक्सप्लेन करून सांगितले असते. फक्त आता एवढं लक्षात ठेवा की आपला जो रेजिस्टन्सचा फॉर्म्युला वगैरे इथं काय असतो, R1 प्लस R2 असतो ना पॅरललसाठी. मग तोच आपण कोणा केला, याचा पॅरललसाठी असतो, याचा सिरीजसाठी राहणार. मग C1 C2 बघा, C1 किती होता, C1 समजा 15 आहे, C2 किती आपला उरला 10, C1 C2/10 प्लस 15. मग याचं उत्तर कसं किती येणार बघा, 15 हे झाले 150 आणि हा किती झाला, 10 15 हा झाला 25. 25 एक 25, 25 म्हणजे 25 6, 25 5 125 आणि 25 सक 150 येतं. म्हणजे उत्तर किती आलं तुमचं, 6 मायक्रोफॅरेड. या तिन्हीचा टोटल जो कॅपॅसिटन्स असेल ना, तो किती असेल, या तिन्हीचा कॅपॅसिटन्स इक्वल कॅपॅसिटन्स असेल 6 मायक्रोफॅरेड. म्हणजे उत्तर ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर. बघा हे अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करता येतं, फक्त विषय काय झाला की आपल्याकडे वेळ कमी आहे, आपली सीबीटी एक्झाम लवकर आली आणि एवढ्या डिटेलमध्ये जर मी तुम्हाला सांगत बसलो तर या एका प्रश्नाला समजून सांगायला 4 ते 5 मिनिटं जातील आणि तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये. म्हणून लक्षात राहू द्या, याचं उत्तर ऑप्शन नंबर बी. नंतर बघा क्वेश्चन नंबर 2 काय म्हणतो, व्हॉट इज द युनिट ऑफ कॅपॅसिटन्स. जसं आपल्याकडे रेजिस्टन्स असतो बघा, काय तुम्हाला इथंच सांगतो मी, एक असतो आपल्याकडे रेजिस्टन्स, एक असतो इंडक्टर आणि एक असतो कॅपॅसिटर. मग रेजिस्टन्सचा युनिट असतो ओहम, रेजिस्टन्स युनिट काय असतं, ओहम. इंडक्टरचं युनिट असतं हेनरी आणि कॅपॅसिटन्सचं युनिट असतं फॅरेड. काय असतं, फॅरेड. आताच बघितलं आपण, तो मायक्रोफॅरेड होता. म्हणजे काय विचारलं आपल्याला, कॅपॅसिटन्सचं युनिट विचारलं. मग जर कॅपॅसिटन्स युनिट विचारलं तर बघा इथं मोह युनिट कशाचं असतं, या रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल जो असतो, आपण काय म्हणतो कंडक्टन्स, हे कंडक्टन्स युनिट असतं. हेनरी युनिट मी आता सांगितलं मला, हे युनिट असतं इंडक्टरचं. फॅरेड युनिट असतं कॅपॅसिटरचं, कशाचं, कॅपॅसिटरचं. आणि कुलम युनिट असतं बघा आपल्या चार्जचं, तुम्ही बघितलं असेल चार्ज युनिट असतं कुलम असतं. म्हणजे आपल्याला विचारलं आणि कॅपॅसिटन्स, तर कॅपॅसिटन्सचं युनिट असतं ऑप्शन नंबर सी, म्हणजे काय फॅरेड येईल. बाकी 3 युनिट पण कधी कधी एक्झाम मध्ये विचारतात, ते लक्षात राहू द्या. नंतर बघा, व्हॉट इज द कॅपॅसिटन्स व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर रिक्वायर 0.5 कुलम. काय झालं काय, 0.5 कुलम म्हणजे क्यू टू द 35 व्होल्ट, म्हणजे हा झाला व्होल्टेज. आणि यांनी काय विचारलं, आपल्या कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू फाइंड करायची.
मग कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला असतो बघा, क्यू इज इक्वल टू सी व्ही. हा डायरेक्ट कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला. याच्यातून कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला बनतो सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. हा कशाचा फॉर्म्युला बनतो? कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला बनतो. आणि याच्यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू पुट केल्या बघा, क्यू किती होता? क्यू होता आपला 0.5 आणि व्ही किती? आपला व्ही काय 35 व्होल्ट. किती आहे? 35. आणि जर तुम्ही 5 1 5 7 5 35 म्हणजे 0.1 अपॉन 7 उत्तर येईल. म्हणजे याचंच उत्तर काय बनेल? याचं उत्तर जर असेल 1/17. 1/17 जर तुम्ही करायला गेले बघा, तर आपल्याला काय करावं लागेल? 0चा 0 ॲज इट इज 0.0. आता बघा म्हणजे हे असं होणार 7/10. 7/1 मग 0.0. बघा याला 10 आलं तर 7 1 7 उरले किती? 3 आणि परत पॉईंट दिलेला म्हणजे 0. 7 1 7 चोक 28. 7 चोक 28 परत उरले 2. 7 2 14 म्हणजे 1.0.142 असं समथिंग काहीतरी येणार. इथपर्यंत कन्सेप्ट आहे आणि इथून पुढे गाणार मॅथ चालू होणार. त्याच्यामुळे हे तुम्हाला हे जमायसाठी मॅथ आलेलं पाहिजे. मग याचं उत्तर काय येणार? 0.142च्या जवळपास. मग इथं बघा 0.0142 म्हणजे इथं बघा 142 नाही पण 0.014 इथपर्यंत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए या क्वेश्चन पैकी काय? ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता बघा ऑप्शन नंबर ए आणि सी मध्ये मॅक्झिमम कन्फ्युज झाले असते. त्याच्यासाठी मी काय सांगितलं तुम्हाला, हे सॉल्व्ह करता आलं पाहिजे. हा जो 1/70 ला सॉल्व्ह करायचं आणि हे कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला मॅथमध्ये शिकवतात. त्याच्यामुळे हे मॅथ जमलं की ते ऑप्शन तुम्हाला काढता येईल. क्वेश्चन नंबर 4 बघा, हाऊ द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स कॅन बी डिक्रीजेस. मी काय सांगितलं, त्यांनी काय सांगितलं, कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू डिक्रीज कशी करायची. आता लक्षात राहता, मी कॅपॅसिटन्सचे तुम्हाला दोन फॉर्म्युले सांगतो. एक आत्ताच सांगितला क्यू इज इक्वल टू सी व्ही, म्हणजेच आपण जर त्याला डायरेक्ट लिहिलं सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही झाला. एक हा झाला पहिला फॉर्म्युला. आणि दुसरा फॉर्म्युला कॅपॅसिटन्सचा असतो, त्याला म्हणतो आपण बघा, कॅपॅसिटन्स इज डायरेक्ट कॅप इज इक्वल टू इप्सिलॉन ए अपॉन डी. ए अपॉन डी. आता ए म्हणजे काय? ए म्हणजे असतं एरिया ऑफ प्लेट आणि डी म्हणजे असतं डिस्टन्स बिटवीन टू प्लेट. म्हणजे बघा असा कॅपॅसिटर असतो, दोन कंडक्टिंग प्लेट असतात आणि या दोन कंडक्टिंगच्या प्लेट मधला जो डिफरन्स असतो याला डी म्हणतो आणि याला एरिया असतो. म्हणजे जर तुम्हाला कॅपॅसिटन्स म्हणजे बघा कॅपॅसिटन्स वाढवायचं असेल तर एरिया वाढवा. कॅपॅसिटन्स वाढवायचं असेल तर काय करा? हे डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स कमी करा किंवा कॅपॅसिटन्स कमी करायचा, एरिया कमी करा किंवा डिस्टन्स बिटवीन प्लेट वाढवा. म्हणजे या फॉर्म्युल्यावरती सगळे डिपेंड करणार. या दोन फॉर्म्युल्यावरचा वापर करून तुम्ही कॅपॅसिटन्सला कमी किंवा जास्त करू शकता. आता बघा, हाऊ द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स कॅन बी डिक्रीजेस, म्हणजे आपल्याला काय करायचं? कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू डिक्रीज करायची म्हणजे कमी करायची. आणि जर कमी करायची असेल बघा, ऑप्शन नंबर काय म्हणतो? इन्क्रीज द प्लेट एरिया. जर तुम्ही या प्लेटचा एरिया वाढवला, मला सांगा एरिया वाढल्यामुळे कॅपॅसिटन्स वाढणार आहे, कारण काय होणार? आपलं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग आपल्याला कॅपॅसिटन्स कमी करायचं. कॅपॅसिटन्स काय करायचं? आपल्याला कमी करायचा. मग एरिया वाढून चालणार नाही. एरिया कमी झाला असता तर कॅपॅसिटन्स कमी झाला असता. ऑप्शन नंबर बघा, इन्क्रीज द रेजिस्टन्स ऑफ द प्लेट. रेजिस्टन्स ऑफ द प्लेट वरती कॅपॅसिटन्स डिपेंड करत नाही, म्हणून ते पण ऑप्शन कडलं. इन्क्रीजिंग द डिस्टन्स बिटवीन टू प्लेट म्हणजे त्यांचं काय? डिस्टन्स इन्क्रीज करा. बघा डिस्टन्स जर काय इन्क्रीज केलं तर कॅपॅसिटन्स आपला डिक्रीज होणार आणि आपल्याला हेच करायचं होतं, कॅपॅसिटन्स काय करायचं आहे? कमी करायचं आहे. मग आपल्याला काय करावं? डिस्टन्स बिटवीन जे टू प्लेट्स आहे, पहिले या दोन इथपर्यंत डिस्टन्स होते होता, मग दुसरी प्लेट काय करा? डिस्टन्स वाढवा. म्हणजे तुमचं कॅपॅसिटन्स काय होईल? इन्क्रीज होईल. अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय राहणार? बरोबर उत्तर राहणार. क्वेश्चन नंबर 5 बघा, विच इज द फॉलोइंग डायमॅग्नेटिक सबस्टन्स. आता हा क्वेश्चन बघा तुम्ही, या क्वेश्चन मध्ये त्यांनी काय विचारलं की डायमॅग्नेटिक सबस्टन्स कोणता? तीन प्रकारचे सबस्टन्स, एक असतं डायमॅग्नेटिक, दुसरं असतं पॅरामॅग्नेटिक आणि तिसरं असतं फेरोमॅग्नेटिक. मग फेरोमॅग्नेटिक म्हणजे असा सबस्टन्स ज्याची परमिएबिलिटी खूप जास्त आहे, ज्याची परमिएबिलिटी मीडियम आहे त्याला आपण पॅरामॅग्नेटिक म्हणतो, ज्याची परमिएबिलिटी कमी आहे त्याला आपण डायमॅग्नेटिक म्हणत असतो. आणि आता जर तुम्ही बघितलं ऑप्शन बघा इथं, ए एअर, बी स्टील, वॉटर आणि प्लॅटिनियम. आता यापैकी स्टील आहे ना, हे फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहे, म्हणून आपण त्याला कोर बनवण्यासाठी वापरतो बा. मग प्लॅटिनियम पण पॅरा किंवा फेरो असेल. आता उरले दोन, एअर आणि वॉटर. काय उरलं? एअर आणि वॉटर. तर आता याच्यापैकी तुम्हाला सांगतो, कधी कधी एअर नाही का, आपण एअर हे डायमॅग्नेटिक मटेरियल म्हणून सुद्धा वापरतो, म्हणजे एअरला डायमॅग्नेटिक मटेरियल सुद्धा म्हणतात. आणि कधी कधी एअरला काही पुस्तकामध्ये किंवा काही क्वेश्चन मध्ये पॅरामॅग्नेटिक मटेरियल सुद्धा म्हणतात. मग आता इथं कन्फ्युजन हे झालं एअरचं. मी काय सांगितलं, एअर डायमॅग्नेटिक पण असू शकते किंवा पॅरामॅग्नेटिक पण असू शकते, पण त्यांनी जे तिसरं ऑप्शन दिलं नाही तर वॉटर, हे वॉटर कन्फर्म 100%. मी काय सांगितलं, वॉटर हे 100% तुमचं नाही का कोणतं सबस्टन्स असतं? डायमॅग्नेटिक सबस्टन्स असतं. म्हणजे याच्यातून डायमॅग्नेटिक सबस्टन्स म्हणजे असं लक्षात आलं की ज्याच्यात चुंबकत्व नसतं, जो मॅग्नेटिझमच्या प्रॉपर्टी जो शो करत नाही, ज्याच्यातून मॅग्नेटिक फ्लक्स वाहून जाऊ शकत नाही, त्याला आपण डायमॅग्नेटिक म्हणतो. आणि वॉटर हे काय? 100% डायमॅग्नेटिक सबस्टन्स आहे. ऑप्शन ए आणि सी मध्ये कन्फ्युजन असायला पाहिजे. कधी कधी ए सुद्धा डायमॅग्नेटिक देतात, पण ऑप्शन नंबर सी कन्फर्म असल्यामुळे आपण याचं बरोबर उत्तर येणार ऑप्शन नंबर सी, वॉटर इज अ डायमॅग्नेटिक सबस्टन्स. नंतर बघा, विच फॅक्टर अफेक्ट द पोलॅरिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट. आता एक इलेक्ट्रोमॅग्नेट बनवला. आता इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणजे काय रे? बघा, जर समजा एखाद्या मेटलवरती तुम्ही काय केलं,
इथून याच्यावरती काय केलं तुम्ही करंट पास केला, काय केलं करंट पास केला, आणि या करंटमुळे काय होणार, हा मेटल नाही का मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करणार, म्हणजे हा एक मॅग्नेट बनणार टेम्पररी. मग हा टेम्पररी मॅग्नेट बनला तर याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतो. का बरं, कारण की याला आपण काय दिलेलं आहे, सप्लाय दिलेला आहे, आणि इलेक्ट्रिसिटी पासून आपण मॅग्नेट तयार केलं म्हणून याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणत असतो. आणि या इलेक्ट्रोमॅग्नेटची काय सांगितलं नाही, पोलॅरिटी कशी बदलायची. तर जर बघा तुम्ही काय करता, जर डायरेक्शन ऑफ करंट आहे समजा या डायरेक्शनला, तर समजा इथं नॉर्थ आणि इथं साऊथ तयार होतो. पण डायरेक्शन ऑफ करंट बदलला म्हणजे तुम्ही जर का करंट या साईडला दिला तर नॉर्थ या साईडला आणि साऊथ या साईडला तयार होतो. म्हणजे जी पोलॅरिटी असते ना तुमची, की त्याची ध्रुवता ज्याला म्हणतो आपण, नॉर्थ पोल कुठे तयार होणार आणि साऊथ पोल कुठे तयार होणार, हे डिपेंड करत असतं तुम्ही कोणत्या साईडने त्याला काय करता, सप्लाय देता. म्हणजे सप्लाय वरती डिपेंड करतं काय पोलॅरिटी. आणि मॅग्निट्यूड ऑफ करंट म्हणजे करंट वरती डिपेंड करणार त्याची इंटेन्सिटी, की तो जर करंट वाढवला तुम्ही जास्त ताकदीचा मॅग्नेट तुम्ही तयार करू शकता. जर कमी फोर्सवाला मॅग्नेट पाहिजे तर तुम्ही काय करा, करंट कमी करा. जर तुम्हाला पोलॅरिटी बदलायची तुम्ही काय करू शकता, जे मी काय सांगितलं, जे डायरेक्शन ऑफ करंट असते ती बदलायची. मग बघा लेंथ ऑफ द कॉईल बदलून काय करू शकतो आपण, त्याची फोर्स जो असतो ना, तो मॅग्नेटचा फोर्स तो कमी जास्त करू शकतो. डायरेक्शन ऑफ करंट मी तेच सांगितलं तुम्हाला, जर का पोलॅरिटी बदलायची तर डायरेक्शन ऑफ करंट तुम्हाला काय करू, ते बदलावं लागते. जर अपोजिट डायरेक्शन करंट फ्लो केला तर पोल पण अपोजिट डायरेक्शन तयार होतील, आणि जर फॉरवर्ड डायरेक्शन केला समजा तर पोल म्हणजे जे पहिले होते त्याच्या अपोजिट मध्ये काय होतात, पोल तयार होत असतात. म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. बघा स्ट्रेंथ ऑफ करंट जर वाढवली, मी तुम्हाला सांगितलं स्ट्रेंथ ऑफ करंट वाढल्यानंतर त्याचा मॅग्नेटिक फोर्स वाढतो. म्हणजे तुम्हाला एक साधं छोटं मॅग्नेट बनवायचं किंवा काय म्हणू, ज्याची ताकद कमी असं मॅग्नेट बनवायचं, करंट कमी फ्लो करा. ज्याचं असं मॅग्नेट बनवायचं की तुम्हाला खूप जास्त ताकद त्याच्यामध्ये पाहिजे, तर करंट काय करा, जास्त फ्लो करा. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, डायरेक्शन म्हणजे पोलॅरिटी, डायरेक्शन ऑफ करंट बदलून पोलॅरिटी बदलत असता. व्हॉट इज द युनिट ऑफ मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, म्हणजे एमएमएफचं युनिट विचारलं. आता काय मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, बघा जसं इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये ईएमएफ असतं तसंच मॅग्नेटिक सर्किटमध्ये एमएमएफ असतं. जसं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स मॅग्नेटिक सर्किटमध्ये मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये जसा करंट असतो तसा मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय असतो, फ्लक्स असतो. काय असतो, फ्लक्स असतो, FLUX. जसा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये रेजिस्टन्स असतो, इकडच्या सर्किटमध्ये रिलक्टन्स असतो. काय असतो, रिलक्टन्स असतो. आणि जसा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आपला काय म्हणतो कंडक्टन्स म्हणून आपण त्याला, तसा इथं परमियन्स असतो. काय असतो, परमियन्स. मग आता बघा हे सगळं नाही का तुम्हाला बेसिक मॅग्नेटच्या लेक्चरमध्ये सांगायला पाहिजे होतं, पण आपल्याकडे वेळ नाहीये म्हणून नाही का मी डायरेक्ट सांगतो. आता बघा याच्यात काय मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स विचारला, जसा ईएमएफचा फॉर्म्युला काय असतो रे, ईएमएफचा फॉर्म्युला असतो बघा, आपण काय म्हणू, V = I × R असतं ना. तर याच्यात माहिती आहे का, एमएमएफ म्हणजे काय असतं, की मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स, आणि हा डिपेंड करत असतो त्याच्यातून किती अँपिअरचा करंट चालला आणि किती नंबर ऑफ टर्न्स आहेत. काय सांगितलं मी, किती अँपिअरचा करंट चालला आणि किती नंबर ऑफ टर्न्स आहेत. तर करंटचा युनिट असतं अँपिअर, करंटचं काय असतं अँपिअर, आणि नंबर ऑफ टर्न्स आपण टर्न्स लिहितो, म्हणजे याचं युनिट होतं बघा अँपिअर टर्न. काय युनिट असतं याचं, अँपिअर टर्न. म्हणजे याचं काय विचारलं, एमएमएफचं युनिट विचारलं आपल्याला, तर एमएमएफचं अँपिअर पर मीटर स्क्वेअर नाही, अँपिअर पर मीटर पण नाही. म्हणजे ऑप्शन नंबर सी बघा, अँपिअर टर्न हे कशाचं युनिट असतं, आपल्या एमएमएफचं युनिट असतं. मग तसंच फ्लक्स युनिट असतं वेबर, फ्लक्स युनिट असतं वेबर. रिलक्टन्स समोर येणार आहे, मी तुम्हाला रिलक्टन्स त्यावेळी सांगून देतो. मग आता बघा क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतो, व्हॉट इज द टोटल इंडक्टन्स ऑफ 3 इंडक्टर. काय सांगितलं त्यांनी, 3 इंडक्टर आहेत आणि 3 इंडक्टर कनेक्ट केले, सिरीज मध्ये कनेक्ट केले. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं, जेही फॉर्म्युले रेजिस्टन्सचे असतात सिरीजसाठी तेच इंडक्टरचे असतात, आणि जो फॉर्म्युला रेजिस्टन्स असतो त्याच्या अपोजिट मध्ये कोण असतं, कॅपॅसिटन्स असतो. मग आता बघा जो रेजिस्टन्सचा सिरीजचा फॉर्म्युला राहील तोच इंडक्टरचा सिरीजचा फॉर्म्युला राहणार. म्हणजे जर का 3 काय सांगितले त्यांनी, 3 इंडक्टर L1, L2 आणि L3 कशामध्ये, सिरीजमध्ये कनेक्ट आहे. तर आपण जसा कॅपॅसिटर बघा R1 + R2 + R3 करत असतो, कारण कॅपॅसिटर हा ऍड होतो. सेम फॉर्म्युला कशात राहणार, LT = L1 + L2 + L3. अशा पद्धतीनं याचं ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं राहणार बरोबर उत्तर राहणार आहे. क्वेश्चन नंबर 9 बघा, व्हॉट इज द युनिट ऑफ परमियन्स. बघा मी आताच सांगितलं, तिकडचा जो कंडक्टन्स असतो ना, त्या कंडक्टन्सचा त्या कंडक्टन्सचा रेसिप्रोकल परमियन्स, जसं इकडे परमियन्स येतो. मग आता परमियन्स पहिली गोष्ट बघा, काय असतो, रिलक्टन्स. काय असतो, रिलक्टन्स. मी सांगितलं त्याला आपण रिलक्टन्सला एस न डिनोट करतात वाटतं. जो रिलक्टन्स असतो ना, या रिलक्टन्सचा फॉर्म्युला काय असतो माहिती आहे का, जसं आपल्याकडे बघा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला काय असतो, रेजिस्टन्स = काय असतं, V/I. मग इकडे व्होल्टेज म्हणजे काय असतं, इकडे असतं एमएमएफ. काय असतं, एमएमएफ अपॉन इकडचा करंट, म्हणजे इकडचा काय असतो, फ्लक्स. म्हणजे हे काय फॉर्म्युला कशाचा आहे, रिलक्टन्सचा फॉर्म्युला. आणि रिलक्टन्सचं युनिट काय बनणार बघा, मग एमएमएफचं युनिट असतं अँपिअर टर्न अपॉन फ्लक्स युनिट असतं वेबर. पण त्यांनी आपल्याला रिलक्टन्स नाही विचारलं, त्यांनी विचारलं परमियन्स. पण परमियन्स इज द रेसिप्रोकल ऑफ रिलक्टन्स. म्हणजे जर का या परमियन्सला तुम्ही उलटं केलं, याला उलटं केलं, हे कशाचं युनिट तयार होणार, आपल्या परमियन्सचं तयार होणार. मग याला उलटं करा म्हणजे काय येणार, वेबर
अपॉन एम्पियर टर्न हे कसे युनिट राहणार तुमच्या परमियन्सचं युनिट राहणार. आता बघा इथं 2 युनिट शिकलो आपण. पहिलं युनिट आपण रिलक्टन्स शिकलो. रिलक्टन्स युनिट असतं एम्पियर टर्न अपॉन वेबर आणि परमियन्स युनिट असतं वेबर अपॉन एम्पियर टर्न. वेबर बघा एम्पियर टर्न अपॉन वेबर जर हे उत्तर असत हे होतं आपल्या कशाचं रिलक्टन्सचं, पण याचं उत्तर राहणार ऑप्शन नंबर डी वेबर अपॉन एम्पियर टर्न म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं काय राहणार बरोबर उत्तर राहणार. क्वेश्चन नंबर 10 विच रूल इज अप्लाइड फॉर द फाइंडिंग द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इन अ सोलेनॉइड कॉइल. जर तुम्ही आता इलेक्ट्रिशियन सेकंड इयर बघा, इलेक्ट्रिशियन सेकंड इयरच्या डीसी जनरेटरच्या टॉपिकमध्ये मी तुम्हाला हे चारीच्या चारी रूल एक्सप्लेन केले होते. मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं की जर समजा तुम्हाला फक्त डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायची असेल तर आपण राईट हँड थंब रूल वापरतो. जर एखाद्या कंडक्टरमध्ये जर का तुम्हाला डायरेक्शन मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायची तर आपण क्रॉक स्क्रू रूल सुद्धा वापरतो. जर तुम्हाला डीसी जनरेटर किंवा डीसी मोटरमध्ये ईएमएफ डायरेक्शन ऑफ ईएमएफ फाइंड करायची असेल तर आपण लेफ्ट हँड आणि राईट हँड रूल वापरत असतो. जनरेटरसाठी राईट हँड रूल वापरतो आणि मोटरसाठी लेफ्ट हँड रूल वापरतो. आणि तेव्हा मी सांगितलं होतं की जर तुम्हाला सोलेनॉइड कॉइलमध्ये जर का मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन फाइंड करायची असेल तर तुम्हाला राईट हँड पाम रूल वापरावा लागतो, म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मग बघ मी काय सांगितलं क्रॉक स्क्रू रूल कुठे वापरतो आपण, एखाद्या कंडक्टर मधला काय करायची मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन फाइंड करायची असेल तर. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कुठे वापरतो, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल म्हणजे आपण जनरेटरमध्ये वापरतो ते पण डीसी, आणि फ्लेमिंगचा राईट हँड रूल हा आपण डीसी मोटरमध्ये वापरतो. डीसी मोटर हे उलट आहे. राईट हँड रूल आपण कशात वापरतो, राईट हँड रूल डीसी जनरेटरमध्ये वापरतो आणि लेफ्ट हँड रूल डीसी मोटरमध्ये वापरतात. तुम्हाला सेकंड इयरला डीसी जनरेटर डीसी मोटर टॉपिक आहे त्याच्यामुळे इथे काही जास्त कन्फ्युज होऊ नका, फक्त लक्षात राहतो ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं काय बरोबर उत्तर आहे. तेच विचारलं बघा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटन्स इन सिरीज कॅपॅसिटर सर्किट. आता याच्यात त्यांनी काय केलं की कॅपॅसिटर दिलेत काहीतरी 3 कॅपॅसिटर आहे, समजा हा एक 10 मायक्रोफॅरेडचा वाटतं, हा 10 आहे आणि 20 आहे. तर या 3 कॅपॅसिटरला तुम्हाला काय करायचं, याचं तुम्हाला काय करायचं इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर फाइंड करायचा. मग आता इथं क्लिअर दिसत नाही, आपण काय करू एक्झाम्पल पकडू, हा 10 मायक्रोफॅरेडचा आहे, हा पण 10 मायक्रोफॅरेडचा आहे, हा 20 मायक्रोफॅरेडचा आहे. मी आत्ताच सांगितलं 2 सेम व्हॅल्यूचे कॅपॅसिटर जर का सिरीजमध्ये कनेक्ट असतील तर त्याला डायरेक्ट अर्ध करायचं. म्हणजे हा कसा होणार, हा बघा हा 5 मायक्रोफॅरेड बघा 10/2 मी तुम्हाला सांगितलं सी अपॉन एन असतं. सी म्हणजे 10 अपॉन एन म्हणजे 2 म्हणजे 10/2 वाला 5 हे 5 आणि दुसरा कॅपॅसिटर आपला समजा 20 ओमचा 20 फॅरेडचा. मग याला तेच होणार C1 C2 अपॉन C1 प्लस C2 C1 किती आहे बघा, C1 किती आहे समजा आपला टोटल C1 आला 5 मल्टिप्लाय बाय 20 अपॉन 5/20 म्हणजे किती येणार 25. 5 1 5 5 5 25 म्हणजे 20 अपॉन 5 आणि 5 1 5 5 चौक 20 म्हणजे उत्तर येणार 4. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं काय राहणार बरोबर उत्तर राहणार. जर 10 10 आणि 20 मायक्रोफॅरेड, आता इथे व्यवस्थित दिसत नाहीये पण अंदाजे आपण 10 10 20 मायक्रोफॅरेड घेतलं, जर 10 10 आणि 20 असतं तर याचं उत्तर काय येणार ऑप्शन नंबर ए म्हणजे 4 मायक्रोफॅरेड. कदाचित जर एखादी व्हॅल्यू इथं आता 100% हीच आहे, पण जर का एखादी व्हॅल्यू जर का इथं 20च्या ठिकाणी 30 वगैरे काय असेल तर उत्तर बदलू शकतं. पण या क्वेश्चनसाठी जे व्हॅल्यू मी आता क्वेश्चन मध्ये घेतलंय त्याच्यासाठी ऑप्शन नंबर त्याचं उत्तर किती येणार 4 म्हणजे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. क्वेश्चन नंबर 12 बघा व्हॉट इज द प्रिकॉशन टू बी टेकन बिफोर कनेक्टिंग द डिफरंट व्होल्टेज रेटिंग कॅपॅसिटर इन सिरीज. आता बघा वेगवेगळ्या व्होल्टेज रेटिंगचे कॅपॅसिटर समजा तुमच्याकडे आहेत. आता मी काय सांगितलं हा C1 आहे समजा, हा एक C2 आहे आणि हा एक C3 आहे. मग आता काय आहे की हे जे 3 कॅपॅसिटर आहेत ना, हे 3 कॅपॅसिटर मला सिरीजमध्ये कनेक्ट करायचे. मग ज्यावेळेस मी हे कॅपॅसिटर सिरीजमध्ये कनेक्ट करणार त्यावेळेस मला कोणकोणत्या प्रिकॉशन घ्यावं लागणार, ते म्हणजे कोणकोणती काळजी घ्यावं लागणार. तर सर्वात पहिले बघा ऑल कॅपॅसिटर मस्ट बी सेम मॅन्युफॅक्चरर. असं नसतं की म्हणजे जो तुम्ही कॅपॅसिटर जे वापरणार सगळेच्या सगळे एका मॅन्युफॅक्चर किंवा एकाच कंपनीचे असले पाहिजे असं नसलं तरी चालतं, फक्त त्याचे व्होल्टेज रेटिंग वगैरे काय पाहिजे सारखी पाहिजे असते. मग दुसरं काय म्हणतं इच कॅपॅसिटर व्होल्टेज ड्रॉप मस्ट बी लेस दॅन इट्स व्होल्टेज रेटिंग. हे सांगतो मी तुम्हाला. टोटल कॅपॅसिटर व्हॅल्यू मस्ट बी लेस दॅन द लोएस्ट व्हॅल्यू ऑफ कॅपॅसिटर. जसं बघा सिरीजमध्ये कनेक्ट केल्यानंतर हे बाय डिफॉल्ट खरं म्हणजे हे असतं की टोटल कॅपॅसिटरची व्हॅल्यू असते ना, जो कमी रेजिस्टन्स त्याच्यापेक्षा सुद्धा कमी येते. हे रेजिस्टन्सच्या बाबतीत पण लागू होतं, पण हे या जो क्वेश्चन विचारला याच्यासाठी हे लॉजिकली बरोबर नाहीये. ब्रेकडाऊन व्होल्टेज ऑफ इच कॅपॅसिटर मस्ट बी सेम. ब्रेकडाऊन व्होल्टेज वगैरे म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की एकदम हायेस्ट कॅपॅसिटी ऑफ त्या याची ब्रेकडाऊन म्हणजे अशा व्होल्टेज की ज्या व्होल्टेजला काय होणार ते खराब होणार, त्या खराब होणार प्रत्येकाच्या सारखं पाहिजे, काही मॅन्डेटरी नाहीये. आता यांनी काय सांगितलं इच कॅपॅसिटर व्होल्टेज ड्रॉप. एक असतो बघा व्होल्टेज ड्रॉप, काय होतो ड्रॉप होतो, आणि एक असतो ज्या कॅपॅसिटरची व्होल्टेज रेटिंग. व्होल्टेज रेटिंग म्हणजे समजा एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, एखादी बॅटरीची 10 व्होल्ट पॉवर डिलिव्हर करते. किती सांगितलं मी 10 व्होल्ट व्होल्टेज एवढं डिलिव्हर करते आणि त्या बॅटरीचा व्होल्टेज ड्रॉप 1 ते 2 व्होल्टच्या अक्रॉस असतो. म्हणजे व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय होणार, त्याचा जे लॉस होतो त्याला आपण व्होल्टेज ड्रॉप म्हणतो. जर त्याचा 1 ते 2 व्होल्टेज ड्रॉप याचा अर्थ ती 8 व्होल्ट पर्यंत काय करू शकते, व्होल्टेज चांगल्या प्रकारे डिलिव्हर करू शकते. मग मला सांगा जर तुमचा व्होल्टेज ड्रॉप जास्त आहे आणि व्होल्टेज रेटिंगच कमी आहे,
म्हणजे तुमचा 10 व्होल्टची बॅटरी होती आणि त्याचा व्होल्टेज ड्रॉप 12 आहे, मला सांगा आउटपुटला काही भेटणार का? नाही भेटणार ना, कारण त्याच्यात लॉस 12 होऊन राहिला आणि त्याचे इनपुटच 10 व्होल्टचं आहे, तर लॉस काय होणार, त्याच्यात लॉस जास्त असल्यामुळे त्याच्या आउटपुटला काही भेटणार नाही. म्हणून लक्षात राहू द्या की इच कॅपॅसिटीचा व्होल्टेज ड्रॉप मस्ट बी लेस दॅन व्होल्टेज रेटिंग. म्हणजे जो व्होल्टेज ड्रॉप असतो ना, तो कशापेक्षा पाहिजे, तो व्होल्टेज रेटिंग पेक्षा काय पाहिजे असतो, कधी कमी पाहिजे असतो. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर राहणार. नंतर बघा, विच मटेरियल यूज इन अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. आता बघा त्यांनी काय विचारलं, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स खालीलपैकी कोणता आहे. मी सांगितलं होतं 3 प्रकारचे मटेरियल असते, एक असतं डाय, दुसरा असतो पॅरा आणि तिसरा असतो फेरो. डायमॅग्नेटिक, एक असतो पॅरामॅग्नेटिक, नंतर येतो फेरोमॅग्नेटिक. फेरोमॅग्नेटिक. मग बघा, फेरोमॅग्नेटिक म्हणजे ज्याची परमिएबिलिटी सर्वात जास्त आहे तो फेरोमॅग्नेटिक, ज्याची परमिएबिलिटी मीडियम आहे तो असतो पॅरामॅग्नेटिक, आणि ज्याची परमिएबिलिटी सर्वात कमी आहे त्याला आपण म्हणतो डायमॅग्नेटिक. मग डायमॅग्नेटिक सबस्टन्समध्ये आपण बघितलं बघा, वॉटर बघितलं. त्यांनी आता काय विचारलं, आता पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स विचारला. आता बघा, जर ऑप्शन नुसार आपण जाऊ तर पहिली गोष्ट जे क्लीट वायरिंग आहे ना, मला सांगा हे वायरिंगचा टाईप आहे, क्लीट वायरिंग असते जी तुमची केसिंग केपिंग वायरिंग असते, हा वायरिंगचा टाईप आहे, म्हणजे हे ऑप्शन ए याच्यासोबत सुटच होत नाही. ऑप्शन नंबर तसंही कटलं. मग आता उरले 3 ऑप्शन. तर या 3 ऑप्शन पैकी माहिती आहे का, हे जे बिस्मिथ आणि ग्राफाइट आहेत ना, याला आपण डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये येते. कशामध्ये येते, डायमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये. आणि आपल्याला विचारलं कोणता, पॅरामॅग्नेटिक. तर कॉपर, हा जो कॉपर असतो ना आपला, जो आपण ज्याची काय म्हणतात वाइंडिंग वापरतो, कॉपर हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असतो. कोणता सबस्टन्स असतो, पॅरामॅग्नेटिक. म्हणजे याचं उत्तर राहणार ऑप्शन नंबर बी, कॉपर इज अ पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. बघा, व्हॉट इज द मार्क एक्स इन अ बीएच कर्व. आता बीएच कर्व म्हणजे काय असतं माहिती आहे का, याच बीएच कर्वला हिस्टेरिसिस कर्व सुद्धा म्हणतात. काय म्हणतात त्याला, हिस्टेरिसिस कर्व. आता हिस्टेरिसिस कर्व म्हणजे काय बघा, हिस्टेरिसिस लॉस ऐकलं असेल तुम्ही, तर हिस्टेरिसिस लॉस म्हणजे या कर्ववरून काय हिस्टेरिसिस लॉस कॅल्क्युलेट करता येतो, म्हणून याला हिस्टेरिसिस कर्व म्हणतो. याच्यात बी म्हणजे काय असतं, बी म्हणजे असतं मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. बी म्हणजे काय असतं, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. आणि एच म्हणजे असतं मॅग्नेटायझिंग फोर्स किंवा इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन आपण त्याला म्हणतो. या दोन्ही मधले जो रिलेशन दाखवतो ना, त्या कर्वला आपण बीएच कर्व म्हणतो. मग आता हे जे नाही का, या बीएच कर्वचे वेगवेगळे पॉईंट असतात. जसं बघा, हा पॉईंट आपला सॅच्युरेशन पॉईंट म्हणतो, याला रिटेंटिव्हिटी पॉईंट म्हणतो, आणि याला काय म्हणतो आपण, कोहर्सिव्हिटी म्हणतो. काय म्हणतो, याला कोहर्सिव्हिटी म्हणतो. जे इथं उरलं ना, याला हे जे याच्यात राहिलं रेसिड्युअल, याला आपण रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणतो. आणि याच रेसिड्युअल मॅग्नेटिझमच्या तत्वावर जे डीसी जनरेटर किंवा डीसी मोटर आहे ना, तुम्ही जे फर्स्ट इयर वाले, तर तुम्ही जे सेकंड इयर मध्ये डीसी मोटर डीसी जनरेटर शिकणार, ज्या डीसी जनरेटरला एक टाईप आहे सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर, आणि ते सेल्फ एक्साइटेड डीसी जनरेटर या रेसिड्युअल मॅग्नेटिझमच्या तत्वावरती काम करत असतं. मग हे रेसिड्युअल मॅग्नेटिझम असतं, हे बघा, हा सॅच्युरेशन पॉईंट इन अपोजिट डायरेक्शन, आणि मी सांगितलं ही फ्लक्स डेन्सिटी. यांनी काय विचारलं, हा पॉईंट विचारला इथून इथपर्यंतचा. मी काय सांगितलं, इथून इथपर्यंत जास्त याला कोअर्सिव्हिटी म्हणते आणि याला रेसिड्युअल मॅग्नेटिझम म्हणते. तर या इथपर्यंतच्या पॉईंटला आपण काय असतं, कोअर्सिव्हिटी म्हणणार. तर ऑप्शन नंबर बघा, ऑप्शन नंबर ए काय होणार याचं, कोअर्सिव्हिटी येणार. जर त्यांनी हा पॉईंट विचारला असता, हा पॉईंट असता सॅच्युरेशन पॉईंट. इथं विचारला असता, हा असता रेसिड्युअल मॅग्नेटिझम आणि मॅग्नेटायझिंग फोर्स वगैरे. हे बघा, हे बी फ्लक्स डेन्सिटी आणि मॅग्नेटायझिंग फोर्स. त्यांनी जर का हा पॉईंट विचारला असता आणि हा होता मॅग्नेटायझिंग फोर्स. मग इथं आपल्याला काय विचारलं, इथं विचारलं तो मार्क एक्स वाला, हा इथलचा एरिया विचारला, इथला एरिया विचारला, म्हणून याचं उत्तर येणार कोअर्सिव्हिटी, ऑप्शन नंबर ए. व्हॉट इज अ सिमिलर टर्म इन अ मॅग्नेटिक सर्किट. म्हणजे जे मॅग्नेटिक सर्किट आहे, मॅग्नेटिक सर्किटमध्ये का कंडक्टन्स, मॅग्नेटिक सर्किटमध्ये कंडक्टन्स कशाच्या सिमिलर. बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं इथलचा रेझिस्टन्स असतो आणि रेझिस्टन्सचा रेसिप्रोकल असतो कंडक्टन्स. मग इकडे रेझिस्टन्स असतो, तिकडे काय असतो, रिलक्टन्स असतो. मी काय सांगितलं तुम्हाला, इकडे असतो रिलक्टन्स, आणि रिलक्टन्सचा रेसिप्रोकल मी सांगितलं तुम्हाला परमियन्स असतो. कोण असतो, परमियन्स. म्हणजे आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये रेझिस्टन्स, तर मॅग्नेटिक सर्किटमध्ये रिलक्टन्स. आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कंडक्टन्स, तर इकडे असतो परमियन्स. आणि आपल्या इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कंडक्टिव्हिटी, इकडे असते ती काय म्हणतात त्याला, परमिएबिलिटी. मग याचं उत्तर काय, बघा, याचा आपण फॉर्म्युला बघितला. त्यांनी काय विचारलं, कंडक्टन्सचा इलेक्ट्रिकल सर्किटचा कंडक्टन्स तर मॅग्नेटिक सर्किटमध्ये कोण राहणार, तर इलेक्ट्रिकल सर्किटचा कंडक्टन्स तर मॅग्नेटिक सर्किटमध्ये कोण राहणार, परमियन्स राहणार. म्हणजे परमियन्स म्हणजे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर. बघा, हे मी तुम्हाला नाही का, हे सगळ्या टर्म्स एकदम इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये कोण असतं, मॅग्नेटिक सर्किटमध्ये कोण असतं, हे डिटेलमध्येही सांगितलं असतं. पण आता वेळ नाही, कारण आपली सीबीटी एक्झाम जवळ आली आणि एवढं डिटेलमध्ये सांगू नाही अर्थ नाही. म्हणून मी काय करतो, डायरेक्ट जसा क्वेश्चन येईल तशा एक्सप्लेन करते तुम्हाला. क्वेश्चन नंबर 16 बघा, व्हॉट इज द युनिट ऑफ रिलक्टन्स. बघा, आधीच्याच क्वेश्चनमध्ये ज्या क्वेश्चनमध्ये आपण परमियन्सचं युनिट फाइंड केलं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं रिलक्टन्स म्हणजे काय असतं. रिलक्टन्स म्हणजे ज्याला आपण एस ने डिनोट करतो, याचं उत्तर याचा फॉर्म्युला बनतो MMF आपण काय असतो, फ्लक्स. MMF अपॉन फ्लक्स. आता MMF युनिट असतं एम्पियर टर्न आणि फ्लक्स युनिट असतं वेबर. म्हणजे याचं उत्तर काय येणार, जे रिलक्टन्स आहे तुमचं, रिलक्टन्स युनिट काय येणार, एम्पियर टर्न्स अपॉन वेबर. एम्पियर टर्न्स अपॉन वेबर म्हणजे बघा ऑप्शन नंबर सी, एम्पियर टर्न्स अपॉन वेबर. म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं काय
बरोबर उत्तर आहे. विच इज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर कॅपॅसिटन्स सी इन अ इलेक्ट्रिकल सर्किट चार्ज क्यू. बघा आता हा क्वेश्चन बाकी काही नाही, त्यांनी विचारलं जर कॅपॅसिटन्स सी असेल, चार्ज क्यू असेल आणि व्होल्टेज व्ही असेल, त्याचा फॉर्म्युला काय. आता सरळ सरळ सीचा फॉर्म्युला काय मी सांगितलं होतं, क्यू सी व्ही. तर सी इज इक्वल टू काय बनतो हा फॉर्म्युला, सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही, म्हणजे हा कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला बनतो. आणि तोच विचारला नाही की सरळ सरळ फक्त काय तो घुमून प्रश्न विचारला की जर विद्युत शुल्कमध्ये क्यू असेल, व्होल्टेज व्ही असेल, कॅपॅसिटन्स सी असेल, तर कॅपॅसिटन्सची व्हॅल्यू काय बनते. तर सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही. सी इज इक्वल टू क्यू म्हणजे ऑप्शन नंबर ए या प्रश्नात काय राहणार बरोबर उत्तर राहणार. मी तुम्हाला दोन कॅपॅसिटन्सचे फॉर्म्युले लिहून दिले. पहिला तो सी इज इक्वल टू क्यू बाय सी इज इक्वल टू इप्सिलॉन ए अपॉन डी. तर ए म्हणजे काय असतं एरिया ऑफ प्लेट आणि डी म्हणजे असतं डिस्टन्स बिटवीन प्लेट. हा सुद्धा फॉर्म्युला बहुतेक वेळेस विचारतात. क्वेश्चन नंबर 18, हाऊ यू कॅन इन्क्रीज द पुलिंग स्ट्रेंथ ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेट. आता बघा मी आता मगाशी तुम्हाला एक सांगितलं, जर आपण समजा एखाद्या कॉईल बंद जर का करंट पास केला, करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि तीच मॅग्नेटिक फील्डची जर का तुम्हाला काय बदलायची, पोलॅरिटी बदलायची. काय बदलायची रे आपल्याला, पोलॅरिटी बदलायची. तर तुम्हाला सप्लाय काय करावं लागतो, डायरेक्शन ऑफ करंट बदलावं लागते. डायरेक्शन ऑफ करंट काय करावं लागते, इंटरचेंज करावं लागते. आणि जर तुम्हाला स्ट्रेंथ वाढवायची असेल, स्ट्रेंथ म्हणजे त्या चुंबक तत्व जे पण मॅग्नेट असेल त्याची जर का ताकद वाढवायची असेल, तर तुम्हाला नाही का काय करते, करंटची व्हॅल्यू इन्क्रीज करावं लागते. मग करंटची व्हॅल्यू इन्क्रीज करावं लागते म्हणजे करंट वाढला की आपला काय होणार, फ्लक्स वाढणार. फ्लक्स वाढला की काय होणार, तिथं मॅग्नेटिक फील्ड वाढणार. आणि मॅग्नेटिक फील्ड वाढली की टोटल करंटची स्ट्रेंथ वाढणार त्या मॅग्नेटची. मग तोच प्रश्न विचारल्याने काय करायचं आपल्याला, स्ट्रेंथ वाढवायची मॅग्नेटची. रिड्यूस द करंट इन अ कॉईल. बघा ऑप्शन नंबर जर बी म्हटलं, करंट मधला कॉईल कमी झाल्यावर स्ट्रेंथ कमी होणार, म्हणजे ऑप्शन नंबर बी कडलं. रिड्यूस द नंबर ऑफ टर्न्स. मला सांगा पहिले नंबर ऑफ टर्न्स 10 होत्या, नंतर 20 झाले, उलट मॅग्नेटिक काय होणार, फ्लक्स वाढणार. फ्लक्स वाढल्यानंतर काय होणार, आपली स्ट्रेंथ वाढणार. मग जर मॅग्नेटिक आपल्याला काय करायची, स्ट्रेंथ काय करायची, इन्क्रीज करायची आहे. आणि स्ट्रेंथ इन्क्रीज करायची, नंबर ऑफ कॉईल कमी करून चालणार नाही, वाढवावं लागतील आपल्याला. डिक्रीज इन अ बीएच कर्व ऑफ द मटेरियल इन्क्रीजेस द बीएच कर्व ऑफ मटेरियल. बीएच कर्व जेवढा लहान तेवढं मॅग्नेटिक मटेरियल चांगलं असतं, तेवढी त्याची परमिएबिलिटी चांगली असते. म्हणजे ऑप्शन नंबर डी पण कटलं. मग ऑप्शन नंबर ए काय म्हणतो, इन्क्रीज द फील्ड इंटेन्सिटी. फील्डची इंटेन्सिटी वाढवा, म्हणजे जो फील्डमध्ये काय जाणार, फील्डचा करंट जाणार आहे. आणि तोच फील्डचा करंट जर का तुम्ही वाढवला तर तुमचं काय होत असतं, मॅग्नेटिकची स्ट्रेंथ वाढत असते. मी तुम्हाला हे आत्ताच सांगितलं की काय करायची, फील्डची इंटेन्सिटी इन्क्रीज करायची किंवा तुम्ही काय करा, करंट इन्क्रीज करा त्या फील्डचा. मग ऑप्शन नंबर ए प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. 19 नंबरचा प्रश्न आहे का, विच डिफाईन द फ्लक्स डेन्सिटी इज ऑलवेज लॅगिंग बिहाइंड द मॅग्नेटिक फोर्स. त्यांनी काय सांगितलं, जो फ्लक्स डेन्सिटी असते बी ऑलवेज लॅगिंग बिहाइंड, कोणाच्या मागे असते ती, एच म्हणजे मॅग्नेटायझिंग फोर्सच्या. हे कोण सांगितलं तर बघा मी सांगितलं नावाला तर बीएच कर्व. आणि बीएच कर्वचं दुसरं नाव असतं हिस्टेरिसिस कर्व. म्हणजे ऑप्शन नंबर ए बघा, हिस्टेरिसिस कर्व किंवा बीएच कर्व आपल्याला काय सांगतो की जी फ्लक्स डेन्सिटी असते ना, ही ऑलवेज लॅगिंग बिहाइंड असते कोणाच्या, मॅग्नेटायझिंग फोर्सच्या. आणि हे रिलेशन सांगणारा जो कर्व असतो त्याला आपण बीएच कर्व म्हणतो. आणि त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये हिस्टेरिसिस कर्व सुद्धा म्हणत असतो. म्हणजे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं करणार बरोबर उत्तर राहणार. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या क्वेश्चनमध्ये टोटल 19 नंबर ऑफ क्वेश्चन्स घेतले, जे की जो आपला 5वा पार्ट आहे, म्हणजे इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचा 5वा पार्ट मॅग्नेटिझम अँड कॅपॅसिटर, त्याचा आपण पहिला पार्ट कंप्लीट केला. अशाच पद्धतीने आपण याचा अजून एक दुसरा पार्ट बाकी, त्या दुसऱ्या पार्टमध्ये उरलेले काय करणार, एमसीक्यू कव्हर करणार आहे. आणि तसंच एक्झाम होईपर्यंत आपण सर्वांच्या सर्व इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचे आणि इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचे मॉड्यूल कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरच्या मित्रांना, जेही सध्या आता इलेक्ट्रिशियनचे पेपर देणार आहेत. धन्यवाद.